मायेचा स्पर्श चॅनलवर आपले स्वागत. आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे केकची रेसिपी. खूप छान असा हा केक बनतो, एकदम फ्लफी, आणि तोही ओव्हन न वापरता. तर चला मग रेसिपीकडे आपण पुढे वळूयात. केककरिता लागणारे साहित्य. इथे मी 1 बाऊल मैदा घेतलेला आहे, हा चाळून घेतलेला आहे. 1 वाटी पिठी साखर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स आणि ही अंडी घेतलेली आहे. तुम्ही अंडी खात नसाल तर तुम्ही अंडी न वापरता सुद्धा बनवू शकता. आणि कोको पावडर घेतलेला आहे, या जागी तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेटसुद्धा वापरू शकता. हे तेल आहे आणि दूध घेतलेले आहे. दूध मी गरम करून कोमट करून घेतलेले आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला केककरिता वापरायचे आहे. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही 4ही अंडी आपण फिरवून घेणार आहोत एका ह्याच्यामध्ये. आणि बघा, केक खूप छान बनतो, एकदम फ्लफी बनतो. तुम्ही क्रिसमसला, तुमची ॲनिव्हर्सरी पार्टी असेल किंवा बड्डे असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा केक घरीच बनवू शकता. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता आपण यामध्ये पिठी साखर टाकून याला परत एकदा फिरवून घेणार आहोत. आता यामध्ये थोडा थोडा करून मैदा टाकून आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. हे कोको पावडर आहे. मी इथे हे 1 चम्मच घेतलेले आहे आणि हे मी थोडं दुधामध्ये याला असं मिक्स करून पतलं करून थोडं हलकंसं मी गॅसवर कोमट करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित असं पातळ व्हावं. आणि आता आपल्याला हे कोको पावडर त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि 4-5 थेंब आपण इथे इसेन्सचे टाकणार आहोत. आणि हे बॅटर असं छान व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून आपण परत याला एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत, जेणेकरून ते सर्व व्यवस्थित मिक्स व्हावं. आता यामध्ये आपण किंचित मीठ आणि ते जे आपण तेल घेतले होते 5-6 चम्मच ते तेल टाकणार आहोत. त्याने केक असा छान स्पंजी पण होतो आणि खूप सॉफ्ट बनून येतो. तुम्ही तेलाच्या जागी इथे बटरसुद्धा यूज करू शकता. बटर टाकले तरीही केक खूप छान बनतो आणि त्याला टेस्टसुद्धा उत्तम येते. आणि याला परत आपण एकदा मिक्सरला हलकं असं फिरवून घेणार आहोत. हे बघा,
बघू शकता तुम्ही बॅटर इथे छान असं रेडी झालेलं आहे. याला आपल्याला असं खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि यामध्ये मी आता थोडं दूध मिक्स करेल, कारण बॅटर आपलं जितकं थोडं असं पातळ असेल, जास्त घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको, असं एकदम मीडियम याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून तो केक ना खूप छान स्पंजी होऊन येतो. तर यामध्ये मी आता थोडं दूध मिक्स करेल. इथे बघा, हे माझ्याकडे केकचं भांडं आहे, हे दुकानामध्ये मिळतं आपल्याला. तर या भांड्याला मी सगळीकडे बटर लावून घेणार आहे. तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा लावू शकता, की जेणेकरून ते बॅटर जे आहे ते भांड्याला चिकटू नये म्हणून. तर हे बघा, ब्रशनी मी त्याला पूर्ण साईडला असं लावून घेणार आहे आणि त्याच्या तळाशी हा बटर पेपर आहे, मी हा त्याच आकाराने कापून त्यामध्ये लावणार आहे, जेणेकरून तो केक ना छान एकदम इझिली निघून येतो भांड्यातून. आणि तो बटर पेपर लावल्यावर आपण त्या बटर पेपरवर सुद्धा थोडं असं बटर किंवा तेल किंवा तूप असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी असं छान याला असं व्यवस्थित लावून घेणार आहे. हे भांड्यासोबतच मिळालेलं आहे, हे भांड्याच्या तळाशी ठेवायचं असतं गॅसवर. त्यामध्ये आपण मीठ किंवा रेती टाकू शकतो. आता बघा, हे बॅटर मी ह्या भांड्यामध्ये टाकणार आहे. आपण एक फेर बॅटर टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडी टुटी फ्रुटी टाकते आहे मध्ये. त्यानंतर त्यावर परत आपण दुसरा फेर टाकणार आहोत. हे बघा, मी इथे हा दुसरा फेर टाकते आहे. त्यानंतर परत त्यावर मी थोडी टुटी फ्रुटी टाकणार आहे. जेव्हा आपण हा केक छान असा शिजून येतो आणि रेडी होतो आणि जेव्हा आपण त्याचे पीस कट करतो ना, तर तेव्हा ही मध्ये मध्ये शिजलेली टुटी फ्रुटी खायला खूप छान वाटते आणि दिसायलासुद्धा छान दिसते ती. हे बघा, मी इथे अशी थोडी थोडी टुटी फ्रुटी टाकणार आहे आणि उरलेलं बॅटर परत त्यावर मी टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे भांडं 1-2 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असं 1-2 वेळा आपटायचं आहे, की जेणेकरून त्यामध्ये जी खाली गॅस वगैरे असेल ती रिलीज होते. हे बघा, तुम्ही बघू शकता कशी बुडबुड येऊन राहिले आहेत. असं हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून मध्ये मध्ये जी पण काही गॅस आहे ती रिलीज होईल. आता आपण हे झाकण लावून भांडं गॅसवर ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण लहान ठेवायची आहे, अगदी कमी ठेवायची आहे आणि बरोबर करेक्टली हा केक पूर्ण शिजेपर्यंत 40 मिनिटे लागतात. हे बघा, इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता मी ह्या केकच्यावर ड्रायफ्रूट्सचे काप्स टाकणार आहेत. छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आपण बदाम, पिस्ता, काजूचे, ते टाकणार आहेत. जर हे ड्रायफ्रूटचे काप्स आपण आधीच टाकले तर त्याने काय होतात, की ते ड्रायफ्रूट्स पूर्ण आतमध्ये जातात आणि अंदरच्या भागाला बसतात. त्यामुळे केक हा अर्धा शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर टाकायचे आहे, जेणेकरून हे केकच्या वरच्या बाजूलाच राहणार. त्यामुळे ते खायलाही छान वाटतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. आपला केक हा पूर्ण शिजायचा आहे. आता हे काप्स टाकल्यावर परत मी याला झाकून ठेवणार आहे आणि तुम्ही बरोबर व्यवस्थित 40 मिनिटापर्यंतच याला लो फ्लेमवर शिजू द्या. हे बघा, इथे बरोबर 40 मिनिटे झालेले आहे. मी गॅस बंद केलेली आहे आणि केक शिजला की नाही हे कसं बघायचं. हे बघा, मी इथे असा चाकू टाकून बघते आहे आणि चाकूला बघा तुम्ही, केक अजिबात चिकटत नाही आहे. बघा किती एकदम साफ निघालेला आहे. मग यावरून आपल्याला कळतं की आपला केक हा परफेक्टली शिजलेला आहे. आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. मी परत याला झाकून ठेवणार आहे. हे बघा, केक पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत.
त्याकरिता डिश आधी तुम्ही भांड्यावर ठेवा आणि भांडं असं उलटं करा. वरून थोडं आपल्याला टॅप करायचं आहे. केक इझिली येतो आणि त्यानंतर जो आपण खाली बटर पेपर लावला होता आपण तो रिमूव्ह करून घेणार आहोत व्यवस्थित. हे बघा, केक इथे छान रेडी आहे. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते आहे. केक बघा किती छान एकदम फ्लफी झालेला आहे, खूप फ्लफी झालेला आहे आणि खायला याची टेस्ट इतकी छान वाटते. अगदी क्रिसमसमध्ये आपण जे बाहेरून केक परचेस करतो ना त्यापेक्षा सुद्धा उत्तम. हे बघा, मी असं पीस कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला. खूप छान. हे बघा, माझ्याकडे स्ट्रॉबेरी अवेलेबल होती त्यामुळे मी केकच्या बाजूला स्ट्रॉबेरी आणि टॉपला टुटी फ्रुटी ठेवून त्याला डेकोरेट केलेलं आहे. तुमच्याकडे ज्याही गोष्टी अवेलेबल असेल तुम्ही त्या गोष्टींनी त्याला डेकोरेट करू शकता. हा केक आपण कुठल्याही पार्टीला, ॲनिव्हर्सरी, बर्थडे, क्रिसमसला सहजरित्या घरी बनवू शकतो. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत अशाच रेसिपीज तुमच्याकरिता घेऊन येईल. धन्यवाद.